मित्रांनो, रामकृष्ण हरी. बघा, आता आपल्या भारतामध्ये भारतद्रोही म्हणून आपण सध्या तरी काँग्रेसला पाहतो आणि त्याच्या मित्रपक्षाला पाहतो. कारण काय, नेहमी हे भारताची इज्जत घालत आलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा ह्या मीडियाच्या माध्यमातून. सोशल मीडिया हा जगामध्ये ओपन प्लॅटफॉर्म आहे. यावरती नेहमी कधी ऑपरेशन सिंधूरवरनं, कधी आपल्या भारतीय सैन्यावरती, कधी भारतीय आस्थापनेवरती, कधी सर्वोच्च न्यायालयावरती, नाहीतर कधी कधी हे संसदेवरती सुद्धा हे लोक प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि सांगतात की भारतामध्ये लोकशाही मेली, भारताची अर्थव्यवस्था मृत झाली. अहो, कुठं कुठं या लोकांनी सगळा खेळखंडोबा करून ठेवलाय. आणि ह्या EI समिट मध्ये तर हे काँग्रेसवाले नंगे पोंगे आले होते. तेथील लोकांनी त्यांना लाथा बुक्या घालून बाहेर हाणून लावलं. याची लाथा बुक्या घालायचीच लायकी आता आहे का, हा मॅसेज जगामध्ये गेलाय, पूर्ण भारताबाहेर गेलाय. म्हणजे हे लोक आता प्रो अँटी नॅशनल झालेले आहेत, राष्ट्रविरोधी झालेले आहेत. आता महाराष्ट्रामध्ये पण हे प्रवृत्ती आता होत आहेत हळूहळू. त्यामध्येच स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे, आम्ही पुरोगामी आहे, आम्ही जातीवादी कुठल्या करत नाही, जातीवादी नाही आहोत, असे बोलणारे हे कट्टर जातीवादी आहेत, हे कट्टरपंथी आहेत. आणि सगळ्यात जास्त जातीवाद, नफरत या लोकांनी पसरवली आहे. मित्रांनो, आज या विषयावरती मी का बोलत आहे, तुम्हाला असा प्रश्न पडला असेलच. बघा, वर्धन सपकाळ नावाचे काँग्रेसचे इसम, खूप दिवसापूर्वी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी त्या लोकसभेतून बोलले होते की हे लोक भाजपला विरोध करता करता धर्माच्या अगेन्स्ट जात आहेत, राष्ट्राच्या अगेन्स्ट जात आहेत. हे अगदी बरोबर आहे. सगळ्या गोष्टी करून, ह्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारून हे सगळे बांडगुळ आहेत, हे सगळे उरबडवे आहेत. हे उरबडवे सध्या फक्त भाजपच्या लोकांना, भाजपला कसं टार्गेट करता येईल फक्त हे बघत आहेत. अहो, त्या बायासारखे कुठल्याही चुगल्या करायचे काम बाया करतात, हे असं हे काम करत आहे सध्या. बघा, झालं असं, देवेंद्र फडणवीस नावाचे एक ब्राह्मण, मी ब्राह्मण का म्हणतो इथं तो शब्द मला म्हणावा लागेलच, म्हणावा वाटला, गरज सुद्धा आहे म्हणायची. बघा, त्यांनी आतापर्यंत जो विकास ज्या लेवलला महाराष्ट्रामध्ये केलाय हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, म्हणून त्यांना लोकांनी पसंती दिलेली आहे. सलग 2 वेळा अतिशय अभूतपूर्व त्यांनी यश मिळवलंय. जिल्हा परिषदला, महानगरपालिकेला, विधान परिषदेला त्यांचा सगळ्यांचा बुरखा गळून पडला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस नावाचे फक्त विकास दाखवून ते पुढे आलेले आहेत. ज्यावेळेस सगळ्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्यांनी कर्जमाफी केली. म्हणजे निवडणुकासाठी हे असले स्टंट करणारे हे लोक नाहीत. आता हर्षवर्धन सपकाळ काय बोलले होते की गडचिरोलीमधील जी लोखंड आहे हे लोखंड काढून फडणवीस ते लोखंड बाहेर विकत आहेत अदानीला, अंबानीला, हे असा आरोप केला. आता अरे, कुठला तुम्ही आरोप करताय, काय करताय? आतापर्यंत गडचिरोली तुम्ही खाल्ले 60-65 वर्ष. आता ह्या 10 वर्षामध्ये जो नक्षलवाद आहे तो पूर्णपणे हाणून पाडला. जे काही अर्बन नक्षली आहे, जे नक्षलवादी आहेत, या लोकांना टाइम लावून हाणलेला आहे. टाइम लावून त्यांना हाणून त्यांना परत लोकांमध्ये आणलेले ह्या लोकांनी. तुम्हाला ह्या दिसत नाही गोष्टी, फक्त लोखंड चोरलंय. मग यावरती देवभाऊन बोललं होतं की तो बिंडोक माणूस आहे, तो माणूस काय बोलतो, हा व्यक्ती विकासावरती काय बोलत नाही, किंवा जो ज्वलंत प्रश्न होता तो गडचिरोलीचा नक्षलवाद त्यावरती बोलत नाही. आतापर्यंत नक्षलवाद्यांनी किती कुटुंब उद्ध्वस्त केले, हे यावर हे बोलणार नाही. हे बोलणार ज्या गोष्टीला कुठलंही लॉजिक नाही त्या गोष्टी बोलतात. हे बिंडोक, आपण कोणाला असे बिंडोक म्हणतो, ते आहेत सोडून द्या. त्यांचा मालकच सगळ्यात मोठा बिंडोक हे असणारच. मग यावरती सपकाळांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्ट मधून वारंवार एक वास येत गेला. तो वास म्हणजे जातीयतेचा, द्वेषाचा. या मुख्यमंत्र्याचा आपण काही वाकड करू शकत नाही, कारण हे सगळे काम करतो. सगळ्यामध्ये हा परफेक्ट माणूस बसतो, कुठली लाच नाही, कुठलं फ्रॉड नाही, घोटाळा नाही, काय नाही. झिरो कलंक या माणसावरती आहे. मग याला टार्गेट कसं करायचं? मग बघा, एक ट्विट केले, तुम्हाला मी ट्विट वाचून दाखवतो. गेट विल सून देवेंद्र फडणवीस. कोण? हर्षवर्धन सपकाळ
पासून माझ्यावर वैयक्तिक खालच्या दर्जाला जाऊन केलेली टीका, फडफड इथपर्यंतचा देवेंद्रजीचा फडणवीसाचा प्रवास विनोदी आहे. मला फडणवीस बिनडोक म्हणाले याचे मला बिलकुल आश्चर्य वाटले नाही, कारण शेकडो वर्षापासून बुद्धी ही विशेषत जात वर्गाची मक्तेदारी आहे आणि बहुजन वर्गाकडे बुद्धिमत्ता नाही असाच अर्थ त्यातून व्यक्त होतो. बहुजनांनी आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना हीन दर्जाची वागणूक देणे हीच हजारो वर्षापासून देवेंद्र फडणवीस सारख्या लोकांची प्रथा आहे. आता पहिला प्रश्न बुद्धी कोणाला नाही हे बोलायचं कामच नाही. आता दुसरी गोष्ट ते म्हणजे देवाभाऊनं कुणाच्या जातीवरती बोललं नाही, धर्मावरती बोललं नाही. त्यांनी जे यांच्यावरती आरोप केला त्यावर ते बोललेले आहे. तुमच्या वैयक्तिक तुम्ही भांडण करून घ्या ना, त्यावर तुम्ही जात का आणला, धर्म का आणला. आणि विषय येतो की बहुजनांना अक्कल नसते हे असं म्हणणं हे ह्या सपकाळाचं आहे. अहो, भारताच्या महामहिम राष्ट्रपती ह्या आदिवासी आहेत, कित्येक बहुजन लोक आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, IAS आहेत, IPS आहेत, डॉक्टर्स आहेत, मोठ्या मोठ्या पदावरती हे सगळे लोक आहेत. हे सगळे लोक बिनडोक आहेत का? हे सगळे लोक बुद्धिहीन आहेत का? यांना बुद्धी नाही का? नेमकं हर्षवर्धन सपकाळांनी हे वाक्य वापरलं कसं की सर्व बहुजन ह्यांना बुद्धी नसते. आणि ते पुढे म्हणतात बघा, मानसिकता राहिली आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला होता. याच विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले गेले. अहो, हे व्यक्ती शिवरायांची तुलना ह्या टिपू सुलतानाशी करतात. आज हे आपल्याला शहाणपण पाजत आले. शिवरायांच्या यशामध्ये सुद्धा संभाजी राजे पुढे येईपर्यंत किंवा शिवरायांच्या सोने काळामध्ये अनेक ब्राह्मण होते. फक्त अण्णाजी पंत नावाचा यांनी फक्त एक माणूस वर आणून ठेवला, एक प्रवृत्ती आणून ठेवली वरती, पण त्याच्याहून जास्त ब्राह्मण हे तिथं कामाला होते आणि हे कुणी विसरणार नाही. पण हे यांचं बोलणार काय? हेच यांचं बोलणं आहे, काय नाही. मी माझ्या वक्तव्यात महत्वाचे मुद्दे मांडले होते. आदिवासी समाजाच्या जमिनी ओरबाडून खनिजे काढणे, शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी बळकावून त्यावर शक्तीपीठ मार्ग उभारणे आणि अदानी अंबानी याच्यासारख्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी वापर करणे आणि असे लिहिलेलं बरंच आहे. आता विषय कुठला येतो की शेतकऱ्याच्या जमिनी ह्या उत्खनन करायचं नाही. आता बहुतेक जे खनिज आहे हे जमिनीच्या खालीच असतं. लोखंड, मॅग्नेज, तेल म्हणजे पेट्रोलियमचे पूर्ण घटक, त्यानंतर कोळसा, हे पूर्ण घटक हे जमिनीच्या खाली असतात. तर सर्वांनी जमीन तर बळकावून ठेवली त्यावरती, तर ते खनिज बाहेर नाही काढले तर राष्ट्र जग चालेल कसं? हे खनिज बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याचा मोबदला ही शासन त्या लोकांना देत असतो. नोकरी असेल, पैसा असेल, घर, सर्व काही त्या लोकांना फॅसिलिटी मिळतात. मग ह्या सगळ्या जे खनिज आहेत यांचा वापर हा देशाच्या प्रगतीमध्ये होतो. मग ज्या वेळेस काँग्रेसच्या काळामध्ये ज्या खदानी खोदलेल्या आहेत कोळशाच्या, त्या खदानी का खोदल्या गेल्या? कोळसा खाणी आहेत, मॅग्नेज खाणी आहेत. यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये अक्षरशः मोठे मोठे खंडार पडलेले आहेत, असे मोठे मोठे भुहेर पडलेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खोदल्या आहेत कोळशासाठी. हे सगळं काँग्रेसनं केलंय. पण हे काँग्रेसनं त्यावेळेस का केलं? त्यावेळेस काँग्रेसने लोकांच्या जमिनी बळकावून हे केलं नाही का? पण त्यावेळेस काँग्रेसने काय आबाळातून कोळसा काढला का? उत्तर आहेत का? म्हणजे फक्त देवेंद्रजींच्या जातीवरून त्यांना हिरवायचे, परत ब्राह्मण आणि बाकी समाज यामध्ये फूट पाडायचे. अहो, तुम्ही अजून किती खालच्या पातळीला जाल? ब्राह्मणाला बदनाम करण्याकरता तुम्ही किती पातळी सोडून तुम्ही वक्तव्य कराल? थोडं तरी देवाला तरी घाबरा कमीत कमी. हे एकूण प्रकरण असं आहे. अहो, प्रकरण काय? हे चाललंय कुठे घेऊन? नेमकं हे राजकारणाचा स्तर जो आहे हा स्तर 100% हा खालच्या थराला गेलेला आहे. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय आहे? खरं तर हिंदुस्थानी असाल, तुम्ही शिवरायाचे मावळे असाल, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. रामकृष्ण हरी.